तुझ्यासारख्या 200 जणीला एकटाच लई आहे। मी आता पुढे जर बोललो तुझ्या टांगड्याचं बोलणं तुला शोभतं का? ही लाचखोर नवऱ्याची सुपरिवाज बायको, हिनं स्वतःचा नवरा, यानं माणूस मेलाय महात्मा गांधी मेमोरियल मध्ये, त्याच्या नातेवाईकाला कंपन्सेशन भेटावं म्हणून ह्या लाचखोर नवऱ्याने किशोर वाघने 4 लाख रुपये मागितले आणि त्याच्यावर अँटी करप्शनने रेड केली। रेड केल्यावर अँटी करप्शनच्या चौकशीत काय सापडलं की एकूण मालमत्तेच्या 90% अधिक उत्पन्नाच्या अधिक किशोर वाघाकडे मालमत्ता सापडली। हे महबूब शेख म्हणत नाही, अँटी करप्शनचा रिपोर्ट आहे, त्याच्यात 2 बेनामी फ्लॅट आहेत, ते ठाण्याचे। लाचखोर नवऱ्याची सुपरिवाज बायको, ते फ्लॅट कुठून आले हे सांग। ते यातला कोणता फ्लॅट बापू कुटीतून आलाय, कोणता फ्लॅट कोणत्या माजी मंत्र्याकडनं आलाय हे महाराष्ट्राला कळू दे ना एकदा। तुझा नवरा लाचखोर, तू ब्लॅकमेल करती, तू कुचीच्या प्रकरणात ब्लॅकमेल करणार, तू एका माजी आमदाराच्या प्रकरणात ब्लॅकमेल करणार, तू माझ्या प्रकरणात ब्लॅकमेल करणार, संजय राठोडला राखी बांधायला निघणार, त्याच्यावर बोल ना। महबूब शेख काय ते तुला कोर्टात दिसतेच ना, अब्रुनुकसेनचा दावा तुझ्यावर आहेच, तिथे येऊन बोल ना। मग मी जर बलात्कारी आहे ना, तुझ्याकडे पुरावे तर तुझ्यात हिंमत असेल तर तू कोर्टात ते पुरावे दे ना। मीडिया समोर काय पोपटपंची करते, तिथं कोर्टात तारखेला येत नाही तू, तुला कोर्टाला 10 समन्स काढावं लागतात, वॉरंट काढावं लागतात, तिथं तर तुझं तोंड काळा करायला तू येत नाही। मीडियावर काय बोलते? असं आहे की ह्या लाचखोर नवऱ्याच्या सुपरिवाज बायकोच्या डोक्यावर परिणाम झाला। मी बलात्कारी आहे का नाही हे ठरवणारं कोर्ट आहे। कोर्टाने मला दिसभरी माझी ऍक्सेप्ट केली आणि मला गुंतवायला ह्या लाचखोर नवऱ्याच्या सुपरिवाज बायकोने काय षडयंत्र केलं हे देखील त्या मुलीने सांगितलं। मुळात तिच्या डोक्यावर एवढा परिणाम झालाय। काल तरी स्टेटमेंट बघितलं का? आता ही मी बोललो तर तुम्ही म्हणताय की माझी जीभ घसरली। आता ही बाई काल बोलती की मी टंगडीला धरून 117 महबूब शेख फिरवते। एखाद्या चांगल्या घरातल्या सभ्य घरातल्या कोणत्याही बाईच्या तोंडात ही भाषा शोभल का? कोणती सभ्य घरातली बाई ही भाषा बोलू शकते टंगड्याला धरून? सुप्रियाताईंनी जर मी दोषी असतो त्या दिवशी मला पक्षातून हाकललं असतं। सगळेच काही तुझ्यासारखे येड्यांना सांभाळायला मोकळे नाही, ते भारतीय जनता पार्टीला तुझ्यासारखे भोकायला लागतात। लाचखोर नवऱ्याच्या सुपरिवाज बायका, ह्याच देवेंद्र फडणवीसांच्या काळात तुझा नवरा पकडलेला आहे ना, त्याच्यावर बोल। संजय राठोड तुझा कसा भाऊ झाला, कशी तोडपाणी झाली हे महाराष्ट्राला सांग ना एकदा। कसं तोंड काळ करून गेली तू संजय राठोडच्या विरोधात, तर गाळा काढून मारत होती। आता त्या संजय राठोडच्या विरोधात काय गेली तू कोर्टात माघार घ्यायला? आता भेटला का पूजा चव्हाणला न्याय? तुला भेटलं की लगे पूजा चव्हाणला न्याय भेटला का? ते महाराष्ट्राला सांग ना। संजय राठोड आता तुझा भाऊ कसा झाला हे महाराष्ट्राला ऐकायचंय। बाकीच्या कशाला गप्पा हाणती? तुला नाक आहे का बाकीच्या गप्पा हाणायला? तू संजय राठोड तुझा भाऊ कसा आहे हे महाराष्ट्राला एक्सप्लेन कर। आणि या टांगड्या बिंड्याच्या भाषा, खरं तर तू महिला नावालाच कलंक आहे, त्यामुळे तुझ्याकडून काय अपेक्षा करायची? एखाद्या चांगल्या घरातल्या कोणत्याही सभ्य महिला महाराष्ट्रातली जनताला माहिती आहे, कोणती महिला ही टांगड्या बिंड्याची भाषा करू शकते का? कमरे खालची भाषा ही महिलाच्या तोंडात, तू महिला नावालाच कलंक आहे, तो भाग वेगळा। तर तू त्याला अपवाद आहे, तू महिलाच नाही, स्वतःला समजत पण नाही आणि चांगल्या घराचा तुझा तर काही संबंधच नाही। गेल्या 2 दिवसापासून चित्रा वाघ आणि महबूब शेख यांच्यात शाब्दिक तू तू मै पाहायला मिळत आहे। असे 1760 महबूब शेख मी तांगड्याला घेऊन फिरते अशी जहरी टीका चित्रा वाघ यांनी केली होती। तर या टीकेवर महबूब शेख यांनी पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनाला भाजपनेही आंदोलन करत प्रत्युत्तर दिलं, ज्यामध्ये चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पोस्टर हातात घेऊन अनेक सवाल केले। यावेळीच राष्ट्रवादीवर टीका करताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महबूब शेख यांना पुन्हा बलात्कारी म्हटल्याने महबूब शेख यांनीही जोरदार टीका केलेली आहे। महबूब शेख तुझ्यासारखे 200 जणींना एकटाच कापी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। बलात्काराच्या आरोपात पोलिसांनी औरंगाबाद कोर्टात एक अहवाल सादर केला। हा अहवाल स्वीकारून महबूब शेख यांच्यावरील गुन्हे रद्द करण्यात आलेले आहेत आणि यानंतर महबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे। महबूब शेख हे चित्रा वाघ यांच्यावर काही अपशब्द सुद्धा त्यांनी वापरलेले आहेत की यावर तुम्हाला काय वाटतं महबूब शेख यांच्या प्रतिक्रियेवर ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।